हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अमित शहांची भेट. फडणवीस आणि अजित पवारांशिवाय दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास चर्चा. रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या संदर्भात चर्चा झाली का? चर्चांना उधाण. एकनाथ शिंदेंनी अर्थ खात्याच्या संदर्भात अमित शहांकडे खंत व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती. तर एकनाथ शिंदेंसोबत संबंध चांगले, ते अमित शहांकडे तक्रार करणार नाहीत, अजित पवार यांनी केलं स्पष्ट. कल्याणमधील बलात्कार प्रकरणामधील आरोपी विशाल गवळीची तळोजा तुरुंगामध्ये गळफास घेऊन आत्महत्या. आरोपीच्या आत्महत्येनं तुरुंग प्रशासनावरती प्रश्नचिन्ह. शौचालयामध्ये गळफास घेऊन आत्महत्या. नागपूर विभागामध्ये 580 अपात्र लोकांनी 5 वर्ष उचलले शिक्षक म्हणून वेतन. विभागीय शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना अटक. 12 शिक्षण संस्थांचे कर्मचारी, नागपूरचे अधीक्षक, शिक्षणाधिकाऱ्यांचा घोटाळा. नागपुरात आयपीएस अधिकाऱ्याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा नोंद. महिला डॉक्टरच्या तक्रारीच्या नंतर एफआयआर. लग्नाचा आमिष दाखवून अनेक वर्ष शरीर संबंध ठेवल्याची तक्रार. मुंबईत मनसेकडून सर्व 48 खासदारांच्या विरोधात बॅनरबाजी. मराठी खासदार नव्हे तर कणा नसलेले खासदार म्हणा, बॅनरबाजीमधून डिवचलं. मुंबईत ऐन उन्हाळ्यात पाण्याची समस्या गंभीर. जाचक अटी शिथिल केल्याशिवाय माघार नाही. टँकर असोसिएशनची भूमिका. संपावर तोडगा कधी, याकडे मुंबईकरांचं लक्ष. मुंबई विद्यापीठाच्या नावानं बनावट फेसबुक पेज. विद्यार्थ्यांना ऍडमिशनसाठी आवाहन. हॅकर्सला बळी पडू नका, सायबर क्राईमकडून सावध राहण्याच्या सूचना. मुंबईत मध्य रेल्वेवरती 16 एप्रिलपासून एसी लोकलच्या 14 नवीन फेऱ्या. नव्या एसी लोकलसाठी तितक्याच साध्या लोकल कमी होणार. प्रवाशांच्या गैरसोयीची शक्यता. रुग्णालयांनी डिपॉझिटची मागणी करणं गैर नाही. इंडियन मेडिकल असोसिएशनची भूमिका. भिसे मृत्यू प्रकरणाच्या नंतर रुग्णालयाने अनामत रक्कम मागू नये, या पुणे महानगरपालिकेच्या निर्णयाला विरोध. नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये अवकाळी पावसाचं थैमान. काढणीला आलेल्या कांद्याच्या पिकाला मोठा फटका. तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी. अमेरिकेनं स्मार्टफोन, लॅपटॉप आणि चिप्स यासारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंना टॅरिफमधून वगळलं. ट्रम्प यांच्या या निर्णयाचा फायदा ॲपल आणि सॅमसंग सारख्या कंपन्यांना होणार. चीनला सुद्धा फायदा. अभिषेक शर्माच्या धडाकेबाज शतकाच्या जोरावरती हैदराबादचा पंजाबवरती 8 गडी राखून विजय. अभिषेकनं ठोकलं 40 चेंडूंमध्ये शतक. आणि लखनौने गुजरातची विजयी घौडदौड रोखली. पुरन मकराम आणि बिश्नोई यांची चमकदार कामगिरी.